जी मात्र ग्राह्य पकडली जाते हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा नियम आपण बघू शकाल, विकेट किपरच्या हातामध्ये जेव्हा चेंडू एंटर होईल अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये तिथे खरंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये दस्तात पोहोचल्यानंतर डॉट घोषित केला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता तुम्ही धाव घेऊ शकतायत हे लक्षात ठेवा. फलंदाजांनी देखील 5 षटकाचा सामना पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. या डाबामध्ये डोनेवाडी संघाला बॅटिंग करत असताना ऐनाचवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त रॅली यात मात्र ते शंका नाही. या दोन्ही संघ भरपूर चर्चेचे आहेत आणि ऑलमोस्ट इथे या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल ही चांगली लढत जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस येते. आजच्या दिवसाची सुरुवात जी मात्र पुन्हा एकदा आपण बरोबर इथे 8:26 होत असताना बघतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मैदानामध्ये ओमकार दाखल झालेत. बॅटर कपिल स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू लॉप केलाय आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं गेलं तर घडाघाती स्ट्रोक, आघाती फटका, चेंडू पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात मात्र इथून धमाक्यात केली आहे. षटकार अक्षय रिप्ले मध्ये आपण जाऊया. परफेक्टली जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये सापडलाय आणि तिथून सरळ बॅटरच्या बॅटमधून आपण षटकार जो मात्र जाहीरपणे इथे या धावफलकाला लागत असताना बघताय. बॅटल चांगले पावप्लेचं षटक मैदानावरती पहिलं सुरू राहिले. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करतात लॉंगॉनचे फिल्डर. पुन्हा एकदा बॉलवरती पोहोचलेत. याही बॉलवरती आपण बघू शकाल पुन्हा एकदा 2 धाबा ज्या मात्र चांगल्या पद्धतीने इथून मिळाल्या जात आहेत. आपण बघाल 8 धाबा स्कोर बोर्डला. सध्या मैदानामध्ये 2 चेंडूचा सामना केला ऐनाचवाडी संघाने इथे बॅटिंग करत असताना. बॅटल खूप चांगलं आहे मैदानामध्ये आपण बघताय. कपिलच्या बॅटमधून इथून सुरुवात चांगली बनलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला षटकार, त्याच्यानंतर 2 धाबा आता आलेली सिंगल. स्कोरबोर्ड वरती ऐनाचवाडी बी संघाचा आपण पाहाल इथून 9 धाबा ज्या मात्र अंकित होत आहेत सध्या. परफेक्टली आपण बघाल ज्या पद्धतीने टार्गेट बनवायचं ऐनाचवाडी टीमला त्या उद्देशाने इथून फलंदाजी केली जाते खेळपट्टीवरती. ऑफकडाचा वापर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणलाय. फलंदाज मैदानामध्ये अगदी स्ट्रायकर एंडला तिथे आपण पवन या बॅटरला बघतोय. बीट केलंय सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये. खूप चांगली डिलिव्हरी गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून आपण पाहाल. सरप्राईज केलं जाईल या चेंडूच्या माध्यमातून गोलंदाज ओमकारकडनं सध्या आपण बघू शकतायत. हो, यावेळेस देखील पुढे एकदा फलंदाजाला हरकत होतीये. इथे देखील आपण पाहाल बॅक टू बॅक शेवटचे अंतिम 2 चेंडू आले डॉट सामन्यामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला आपण पाहताय 9 धाबा. आता अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक आपल्या समवेत अतिशय चांगल्या व्ह्यूअर्सच्या माध्यमातून जॉईंट होत चाललेत. तेही म्हणत असेल की एका षटकामध्ये 5 चेंडू का टाकले जातात, तर दोन्ही टीमने उशीर केला आणि अशीच पेनल्टी ही दोन्ही टीमला दिली जाते. एकतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच चांगली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर बोर्डला 9 धाबे भरते. फलंदाजी करत असताना अगदी ऐनाचवाडी बी संघ इथे पोहोचलेला आपण बघताय. डोनेवाडी विपक्षात ऐनाचवाडी या 2 टीमच्या माध्यमातून ही जबरदस्त फाईट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. डोनेवाडी संघाचा विचार केला तर अगदी एकविरा आई यांच्या आशीर्वादाने करता हा संघ ओळखला जातो आणि जरूर मैदानावरती आपण पाहू शकाल बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतला असं वाटतंय. लोबो फुल टॉस समोरच्या दिशेला अगदी नजाकत भरा स्ट्रोक आपण पाहिलाय. बॅटर कपिलच्या पाठमधून सगळ्यांसाठी क्विकली सिग्नल आणि बघता बघता आपण पाहता पुन्हा एकदा 2 धाबा याही बॉलवरती मिळाल्या जातील. सामना चांगला आहे. मैदानामध्ये आपण बघाल फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली जाते ऐनाचवाडी टीमच्या माध्यमातून आणि त्यांच्याही फलंदाजांना करता इथून जरूर भरपूर चांगली साथ जी मात्र या खेळपट्टीने दिलेली आपण पाहतोय. रन्स भरपूर चांगल्या पद्धतीने मिळाल्या. त्या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी टीमच्या बॅटर्सला स्कोरबोर्डला 11 धाबा सध्या बॅटिंग करते. या सामन्यामध्ये ऐनाचवाडी टीम यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हला चेंडू ड्राईव्ह केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत समोर, वेगात फेकी केली आहे, मिळाली जाईल. या चेंडूवरती देखील 1च धाव. बारा धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्या फलंदाजी करतो. या मॅच मध्ये ऐनाचवाडी टीम
हो स्ट्रायकर एंडला फलंदाज पवन पाहायला मिळतात लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी सगळ्यात भारी चेंडू पाठवलाय नॉन स्टॉप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पवनच्या बॅटमधून आता चौकार. अत्यंत गरज होती या फटक्याची कारण मागच्या 2 चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डबल सिंगल या धाबा ज्या मात्र मिळाल्या होत्या आणि इथे बॅटर पवनच्या जशा पद्धतीने करतर बॅटच्या समोर चेंडू मिळाला तशा पद्धतीनं लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे आपण आज चौकार जो मात्र येत असताना बघतोय. ऐनाचवाडी संघ 16 वरती हो जडमध्ये केले वाईड ऑखरला गेलेत गोलंदाज मैदानावरती सध्या दीपकला पण पाहता गोलंदाजी करत असताना फटका चांगला होता अगदी कव्हरच्या दिशामध्ये तिथे क्षेत्ररक्षक बरोबर फिल्डिंग करत असताना आपण पाहताय सिंगल याही चेंडूवरती मिळते 17 धावेला इथून बॅटिंग करणारा अगदी ऐनाचवाडी संघ पोहोचलेला आहे. सोचून आणि समजून हा सामना खेळला जातोय. बॅटिंग करत असताना ऐनाचवाडी टीमच्या माध्यमातून देखील गोलंदाज दीपकच्या विरोधात इथून चांगल्याच पद्धतीने अटॅकिंग कामगिरी फलंदाज जरूर नोंदवतायत. इनसाइड आउटला मिसाबिक फटका बसलाय चान्सेस झेल पकडला जाईल. मॅच मध्ये मात्र आपण पाहता 17ला पहिला कचरा बॅटर हिट्स पॅव्हिलियन कपिल आउट विकेट. बट खूप चांगला राहिला विकेट मिळाला. 17 धाबाच्या मात्र 2 षटकाच्या समाप्तीमध्ये खर्च केलेले आहेत. या डाबामध्ये अगदी एकविरा डोनेवाडी संघाच्या गोलंदाजांनी 5 षटकाचा सामना आहे. मॅच मध्ये आपण पाहता पहिली 5 षटकं इथून फेकली जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. या डाबामध्ये सध्याच्या घडीला अगदी डोनेवाडी टीमच्या मार्फत चला वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. दोन्ही टीम्स विकेट मिळालाय वापसी राहिली आहे मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहताय या डाबामध्ये सध्या अगदी डोनेवाडी टीमची परिस्थिती इथून थोडीशी बिकट होत चाललेली आपण पाहाल कारण पहिला विकेट गमवला न्यू बॅटर मैदानावरती तिथे छगन दाखल झालेले पाहायला मिळतात. समोरचा दिसलेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आपण पाहू शकता शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग करतायत. या बॉलवरती मिळाले जाईल एकेरी सिंगल. बॅटर खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं तर मनामध्ये एकाच विचार जो मात्र ठेवत असताना पाहायला मिळालेत कशा बशा इथून फायटिंग चॅलेंजिंग लक्ष्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि ऑलरेडी आपण बघू शकताय या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना थोडासा धीमा खेळ इथे सुरू केलेला आहे ऐनाचवाडी टीमच्या बॅटर्सने. 18 धाबा स्कोर बोर्डला प्रोजेक्टेड स्कोरनुसार जर पाहिलं गेलं तर 40 धाबा इथे होऊ शकतात. बॅटची बाहेरची गडा विकेट किपर थोडेसे पंबर राहिलेत. पुन्हा एकदा सिंगलचा प्रयत्न याही बॉलवरती खूप चांगला केलेला आहे. 19 धाबा स्कोर बोर्डला बरोबर आपण पाहू शकाल भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. 12वी धरणाच्या करता पायथ्याशी असलेलं हे अग्रजन्य मैदान ऐतिहासिक क्रीडा नगरीची मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी क्रीडा नगरीमध्ये आज जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 5व्या रात्रीचा थरारक महासंग्राम सुरू राहिला आहे आणि या 5व्या रात्रीमध्ये आलेल्या तमाम लाडक्या पाहुण्यांचं क्रिकेट रसिकांचं जरूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय समोर. आणि समोरून जर पाहिलं तर हल्ला बोललाय फलंदाज मैदानावरती पवन पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून मात्र आपल्या बॅटमधून सरळ चेंडू पाठवून दिला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार दबाव होता कारण मागच्या 2 चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर अगदी थोडेसे शांत राहिले होते फलंदाज आणि ज्या प्रकारे मैदानावरती चेंडू बॅटचा फ्लो मध्ये मिळाला तिथून मोहर लागली आहे लॉंग ऑफ बॉडीलँडच्या पलीकडे 6ची षटकार. 25 धाबा स्कोर बोर्डला ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती गोलंदाज अमोल गोलंदाजी करतोय. 5 षटकाची मॅच आहे. 5 फ्रेश गोलंदाज मैदानावरती इथून वापरावे लागणार आहेत. यावेळेस देखील समोर अटॅकिंग करण्याचा प्रयत्न झेलची संधी स्टेट बॉलर झोनला आता लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेत आणि संपादित केलाय
सध्या क्रुशल जाईल. बाटर मैदानावरती पवन अगदी आक्रमकता दाखवत होता परंतु शांत केलंय. विकेट. पंचवीस धाबा दाफलगावरती मात्र इथे बनल्यात. 2 विकेटचा नुकसानात सध्या या सामन्यामध्ये बॅटिंग करतोय ऐनाचवाडी बी संघ. कालच्या रात्रीमध्ये आपण जरूर ऐनाचवाडी टीमला खेळत असताना पाहिलं होतं पण तिथे खेळाडू वेगळे होते आणि आज पुन्हा एकदा वेगळे खेळाडू जे मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण बघताय. 25 धाबा दाफलगाला आहेत. नवीन बाटर मैदानावरती आपण बघू शकाल चंदन दाखल झाले आहेत. स्लाइस करण्याचा प्रयत्न, संतुष्ट गतीने खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बाटा चंदन करतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये डॉट बॉल येईल. सामन्यामध्ये आपण पाहता या 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला पाहायला मिळतील 25 धाबा. बॅटिंग करत असताना इथे आपण पाहिलं सध्या तरी ऐनाचवाडी संघ मॅचमध्ये कदाचित आता फलंदाजांना आपला अगदी मुख्यत्वे अंदाज दाखवावा लागेल. आक्रमकतेची इशाऱ्याची फलंदाजी मैदानावरती होणं तितकंच गरजेचं आहे आणि गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण बघाल जरूर एकविरा डोनेवाडी संघ हाच विचार करतो की धाबा थांबवायच्या आहेत. डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी मात्र ही स्पर्धा आपण प्रेक्षकपीत होत असताना बघतोय. बाटल चांगले 14 षटकामध्ये गोलंदाज सुशांत दाखल झाले. स्ट्रायकर बाटर मैदानावरती छगन स्ट्रायकर यावेळेस आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. मस्त काबर दशक फंबलिंग राहिले क्षेत्ररक्षक आणि सरळ नॉस ऑफ लॉंगॉन सीमा रेगेच्या पलीकडे आता बाटलच्या बॅटमधून येतोय आक्रमण. षटकार आता मैदानावरती कदाचित हेच म्हणावं लागेल. अगदी आपण पाहू शकाल व्यावसायिक क्षेत्रामध्ये जरूर जर सांगायला गेले तर सर भावेश पवार यांचा तेबर आणि बरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत फलंदाज छगनचा तेबर हा सेम टू सेम पाहायला मिळेल. षटकार आलाय, सिक्सर येतोय. 31 धाबा स्कोर बोर्डला मैदानामध्ये आपण पाहताय. फलंदाजी इथून जबरदस्त केली जातीये. यावेळेस देखील पुन्हा एकदा अगदी फाईनच्या दिशेने फटका खेळला होता. बॅटची अंदरुनी टॉपेज घेत असताना फायनलिंग मध्ये चेंडू इंटर राहिलाय. 2 धाबा याही बॉलवरती मिळत आहेत दाफलकाला. आपण बघू शकाल पुन्हा एकदा 33 धाबा बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये ऐनाचवाडी संघाच्या चुका भरपूर केल्यात. या सामन्यामध्ये आपण बघाल डोनेवाडी टीमने आणि या चुका शेवटपर्यंत खूप काही सांगणार आहेत या बॅटलमध्ये. पुढे ठेवत आहेत स्विंग अँड मिस परफेक्टली आपण पाहताय. फलंदाजाला मात्र इथून आता पुन्हा एकदा थांबवण्यात यशस्वी राहिले आहेत. लेगबाईच्या माध्यमातून सिंगलची मात्र याही चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने मिळाली जाते आहे. डावी भरपूर महत्वाची आहे कारण मी नेहमीच म्हणतो कधी कधी क्रिकेटमध्ये देखील सांगायला गेलं तर एक रन तुमचं भविष्य हे उज्ज्वल करत असे. कालच्याही रात्रीमध्ये आपण खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या आणि आजच्याही रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर चांगल्या मॅचेस आपण पाहणार आहोत. थोडेसे मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज चंदनचा होता. इथे देखील आपण पाहाल एक सिंगलची छोट्या स्वरूपामध्ये मिळाली जाते आहे. ओव्हर नंबर 4 खेळ सुरू आहे आणि सध्या आपण दाफलगाला पाहाल फलंदाजी करत असताना ऐनाचवाडी संघ 35 या दाफलगावरती पोहोचलेला आहे. बाटल खूप चर्चेमध्ये आहे. मैदानावरती आपण बघाल एका बाजूने धाबा रोखण्याचा मनसुबा दाखवला जातोय आणि दुसऱ्या बाजूला धाबा बनवण्याचा मनसुबा दाखवला जातो. मिसामिक फटका बसलाय. यावेळेस देखील कॅच ऑफ. चुका खूप केल्यात मैदानामध्ये आपण पाहू शकतात. सध्या अगदी या चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप महागड्या पडणार आहेत. ऑलमोस्ट जीवनदान कोणाला मिळतोय तर बाटर छगनला मिळतोय ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी आपण एक हवाई यात्रा जी पाहिली आहे महसूस केली आहे आणि जरूर या चुका खूप काही सांगणार आहेत.
4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला येण्यासाठी टीमच्या 37-37. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, विनंती असेल. डोनेवाडी संघ सामना लगेचच स्टार्ट करायचा आहे. हॅलो, अंतिम षटकाला सुरुवात होती. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय दाखल झालेला आपण पाहताय. पहिला चेंडू इथे फलंदाज चंदरसाठी टाकलाय, तिथे आपण बघू शकाल डॉट बॉल येईल गोलंदाज मैदानावरती अक्षयच्या माध्यमातून. चला विनंती असेल नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कळंपाडा त्यांच्या विरोधात जयमल्लार लवाळी या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स अगदी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं आहे, लक्षात ठेवा. बाटर चंदर मैदानावरती फलंदाजी करतोय, समोरचा दिसला अगदी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. फिल्डर्स बॉलवरती पोहोचतायत. दुसऱ्या रनसाठी बाटरनं क्विकली सिग्नल, तिथे आपण पाहाल पुन्हा एकदा 2 रन्स ज्या मात्र इथून मिळाल्या जात आहेत. सामना जबरदस्त आहे, खतरनाक मॅच मैदानावरती आपण पाहू शकाल. सध्या तरी या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे काटा खीर मॅच जी मात्र इथून आपण पाहतोय. सध्या तरी हैनाचवाडी संघ मैदानामध्ये लक्ष बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि अपोजिट अगदी आपण डोनेवाडी टीमला देखील त्याच लक्षावरती कदाचित कमी दाबा खर्च करण्याचा प्रयत्न होतोय. मिसामिंग फटका बसेल, चंदरने अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. अधुरा शॉट, अधुरी कहाणी, मिळाला जाईल सफल विकेट. बाटर चंदर आउट. आणखीन एक धक्का या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या हैनाचवाडी टीमला. फलंदाज बाद. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती. स्कोरबोर्डला 39 धावा आपण पाहताय. मॅच मध्ये इथे लॉस नंबर 3 बॅटिंग करत असताना हैनाचवाडी संघाला लागलाय. सामन्यामध्ये वाटलं होतं की 50+ रन्स बनतील, पण इथे सध्या तरी हैनाचवाडी संघ अंतिम षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी खूप सारं स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला. नवीन बॅटर मैदानावरती आपण बघाल योगेश दाखल झालेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल जो विकेट चंदरचा गेला, स्वतःवरती नाराज राहिला आणि अगदी आपण पाहू शकतो तो त्रास त्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. नवीन बॅटर खेचून पाडण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडला, एका चेंडू टप्प्यावरती जर पाहिलं गेलं तर पकडून फेकलाय, समोर मिळाल्या जातील. या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च रन्स. धाबी तितकेच महत्वाचे, परंतु स्पेशली गोलंदाज मैदानावरती डेथ ओव्हरमध्ये अक्षयचं खूप कौतुक करावं लागेल. साडे जर पाहिलं गेलं तर एक विकेट काढलाय, 3 धावा खर्च केल्यात, एक डॉट बॉलही टाकलाय. अंतिम चेंडू लॉफ्ट केलं, यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलवरती जरूर पोहोचले आहेत. जेल पकडला जाईल का, यावेळेस मिस्टेक केली आहे. 2 धावा बनल्या, तिसऱ्या धाबेसाठी निघालेत. बघता बघता डायरेक्ट हिटचा प्रयत्न क्लोज. डेफिनेटली फलंदाज बाद. मॅच मध्ये अंतिम चेंडूवरती मिळतील 2 धावा, 1 विकेट. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग मध्ये स्कोरबोर्डला मात्र इथे बनवत असताना हैनाचवाडी संघ जरूर आपण पाहताय ऑलरेडी चेक केले जाईल. जिथे आपण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला बघताय फलंदाजाने, तिथे आता अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमने डॅरेजची मदत घेतली आहे. चेक होत आहे. येस विकेट, फलंदाज बाद. 2च धावा मिळतील त्या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या हैनाचवाडी टीमला. फर्स्ट इनिंगचा खेळ संपला. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीमध्ये आपण पाहिलं स्कोर बोर्डला 42 धावा बदलेला पाहायला मिळतात आणि 43 धावेचं आव्हान तिथे चेसिंग करत असताना बघायला मिळेल आपल्याला अगदी डोनेवाडी टीम. चला नेक्स्ट मॅच मगाशीच आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती. कळंपाडा त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणारे जयमल्लार लव्हाळी
या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच पाठवून द्या, आपण टॉस संपादित करतोय. चालू सामना देखील तितकाच प्रचलित क्षेत्राचा आपल्याला बघायला मिळतोय मैदानावरती. लक्ष अगदी 43 धाबेचं असेल येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये. अगदी आपण पाहू शकाल बरोबर 25 बॉलमध्ये जे मात्र लक्ष चेसिंग करत असताना बघायला मिळेल. एकविरा डोणेवाडी संघ दोन्ही टीम्सने हुशार केला होता आणि त्याचमुळे ऑर्गनायझिंग कमिटीने या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रत्येकी षटकामध्ये एक बॉल जो मात्र अगदी कमी टाकण्यासाठी सांगितला होता. आणि जरूर आपण पाहू शकतात 25 चेंडू आणि 25 चेंडूमध्ये मैदानावरती अगदी सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये आपण पाहू शकता 43 धाबेचा रन चेस इथे केला जाईल सेकंड इनिंगमध्ये डोणेवाडी टीमच्या माध्यमातून. या 43 धाबेचा मैदानावरती मात्र इथून पाठलाग करत असताना आपण पाहणार आहोत. मैदानामध्ये सध्या मात्र अगदी एकविरा डोणेवाडी टीमला आणि ज्या प्रकारे सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन. दुसऱ्या सत्रासाठी जोडले जातील मायक्रोफोनवरती अगदी आमचे साथी समालोचक आमचे दादा अगदी विकीजी शेबाळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रकाशजी. भला सहर्ष स्वागतम. हॅलो चेक. स्वागतम सहर्ष स्वागतम. आई गावदेवी पिंपळवाडी व साहिल 11 शिळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकाचा थरार येऊन ठेवल्या आमच्या 5व्या रजनीमध्ये 5व्या नाईट मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या आज 5व्या नाईट मध्ये. आणि ज्या ज्या टीम्स पोहोचल्या असतील त्यांनी रिपोर्टिंग करा. चला लव्हाले टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर कलमपाटा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. 43चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बॉल कमी टाकला जातोय ही मात्र नोंद घ्या. एक बॉलची पॅनल्टी संपूर्ण या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. यामध्ये चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच दिला गेला. चांगला फटका हॅमट केला होता. सेकंड धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्यासाठी जात आहे. तिसरी होईल का धावची चान्स. फेकी थोडासी लेझीपणा दाखवला. 3 धावा पहिल्या बॉल मध्ये 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 25 चेंडू आणि टार्गेट 43चा आहे. ज्या दोन टीम लेट आलेल्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये एक बॉल कमी. मग 5 ओव्हरचा सामना आहे. 5 बॉल कमी. प्रत्येक ओव्हरचा शेवटचा बॉल हा कमी टाकला जातोय. थेट पॅनल्टी दिली जाते विनायकजी गोरे आणि संपूर्ण त्यांच्या ऑर्गनाइज कमिटीकडनं. आपण वेळेमध्ये रिपोर्टिंग करा. फुलर्लिनचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. इथे पात्र पाहू शकाल बॉल थेट यष्टांवरती आदलला असता परंतु स्वतःला सावरलंय. बाल बाल बच गए असं म्हणतो यश. नावातच यश आहे. यश प्राप्ती करणारी फलंदाजी होईल का.
2 बॉलचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती. थोडक्यात बचावलेत बॅटर यश. आजच्या रजनीमध्ये देखील विष्णू सर हे ऑनफील्ड पंच पाहायला मिळतात. इथे सोनकीत पाहुशाल बॅटच्या टोला लागला होता. मिड ऑफ मध्ये पाहुशाल चांगली फिल्डिंग होतीये. एका सिंगलच्या मार्फत धावफलकावरती 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावरती. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेट. आज पाहू शकाल ज्या स्पर्धेनं मात्र उत्कंठा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पालघर डिस्ट्रिक्ट असेल, या स्पर्धेची मात्र ओढ घेतली आहे. ती स्पर्धा आहे या स्पर्धेचं चांगली स्पर्धा. ही स्पर्धा सर्वांचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं आहे. ती स्पर्धा आहे साहिल प्रतिष्ठान व कृष्णा पारधी स्मृती चषक, ऑर्गनाइज बाय द साहिल 11 शिळंदवाडी आणि आई गावदेवी पिंपळवाडी. पुढील बॉल कपिल, बॅटिंगला यश. 5 धावा झाल्या डोनेवाडी टीमच्या. फुल लेनचा बॉल टॅप केले, बॉलला मिड ऑफ मध्ये. तिकडे फिल्डिंग पाहू शकाल, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग त्या फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मिड ऑन मधनं होता फिल्डर, एकापेक्षा जास्त मिळत नाही आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय धावफलकावरती. 6 धावा. एक बॉलची पॅनल्टी प्रत्येक ओव्हरमध्ये. तब्बल 5 षटकाचा सामना आहे. 5 बॉलची पॅनल्टी घेऊन खेळत आहे दोन्ही टीम. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कलमपाडा टीमचे कॅप्टन आणि जय मल्हार लव्हाले टीमचे कॅप्टन. ऑर्गनाइज कमिटीकडून ऑफिशियल सूचना येते. जो सामना पाहतात आपण, ऐकतात, ऑन प्ले ग्राउंड वरती मॅच चालू आहे, त्यांना मात्र नक्की 5-5 बॉलची पॅनल्टी दिलेली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बॉल कमी. आपण जर लेट आला तर आपल्याला थेट पॅनल्टी दिली जाईल, ही मात्र नोंद घ्या, कारण ऑलरेडी आज भरपूर लेट आहोत आपण. सेकंड स्पिनला झाली सुरुवात. येनाची वाडी एंड कडनं गोलंदाज योगेश पाहायला मिळतोय. यस, बॅटिंगला यश. पॉवर प्ले मध्ये नक्कीच फायदा घेता आला नाही, परंतु आता मात्र इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. फटका चांगला आहे. डी मध्ये फिल्डर आलेत. लॉंग ऑफ मधनं सेकंड साठी कॉल. बघता सेकंड सुद्धा देखील धाव यशस्वीरित्याने कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2च्या साहाय्याने धावफलकावरती पाहायला मिळतात 8 धावा. अंडर फ्लड लाईट खेळता आपण, थोडासा प्रेशर देखील असतो, कारण की ज्यावेळी आम्ही तिसऱ्या नाईट रात्री होतो समालोचनसाठी, चेसिंगसाठी रात्री 12 वाजल्याच्या नंतर चेसिंगसाठी अवघड जात होतं. हे आपण पाहायला मिळालं मित्रांनो, कारण डू फॅक्टर येण्याची चान्स असते. इथे मात्र लॉफ कराय आडवा बॅटने क्षेत्र निवडलंय बॅकवर्ड्स वर लेगचं. एक तर कंप्लीट केले गेले. सेकंड साठी कॉल. फिल्डिंग चांगली होते डीप मधनं. तिसऱ्यासाठी जात आहे. तिसरी होईल का कंप्लीट? 3 धावा धावफलकावरती कंप्लीट होताना पाहायला मिळते. आलेल्या प्रेक्षक वर्गाचं, आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करतोय. रविदादा भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आतिशदादा भंडारी साहेबांचं देखील शुभागमन झालंय. या आलेल्या विशेष प्रमुख अतिथींचं आज या 5व्या नाईट मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या अंतर्गत. पिंपळवाडी व साहिल 11 शिलंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा पारधी स्मृती चषकाचा थरार. फुलेलींचा बॉल आडवा बॅटने स्लाइस केलाय, चांगला फटका. ऑर्थोडॉक्स मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर येतात. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. आज गुड रनिंग मिड द विकेट पाहायला मिळते आहे. जबरदस्त जो फॉलो बॅक आहे क्रिकेट मध्ये कॉलिंग महत्व आहे. ती कॉलिंग 2 बॅटरच्या माध्यमातून जुळत आहे. ते मात्र डोनेवाडी संघाकडनं धावफलकामध्ये 13 ऑन द बोर्ड विदाउट लॉस्ट. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट, विकी पारधी, बाला भस्माने संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम जबरदस्त टेलिकास्ट ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून दाखवला जातोय. विशेष आभार व्यक्त करतोय आपलं सुद्धा. ते स्लाइस केलं होतं, हॅमट केलं होतं आडवा बॅटने. एकापेक्षा जास्त मिळत नाही. एका सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती 14 बिनकडे बाद 14 धावा धावफलकावरती. स्पर्धेमध्ये नक्कीच भरपूर रेकॉर्ड ब्रेक झालेले आहेत. 12 बॉल 15 धावा डिफेन्स झालेल्या आहेत. मध्ये 36 धावा देखील डिफेन्स झालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये भरपूर सारे रेकॉर्ड ब्रेक झालेले आहेत. चला लव्हाले टीमचे कॅप्टन, कलंपाडा टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा आडवा बॅटने स्लाइस करायचा होता. चांगला फटका आहे. शॉर्ट मिडऑन मध्ये फिल्डर जात आहेत. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या 15. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावसंख्या धावफलक कधी 15 झाल्यात.
15 धावसंख्या झालेल्या पाहायला मिळतात डोनेवाडी टीमच्या. 15 धाव फलकावरती एकविरा स्पोर्ट्स डोनेवाडी संघाची. धावसंख्या धाव फलक होती 15. चला लव्हाली टीमचे कॅप्टन कलमपाडा टीमचे कॅप्टन वारंवार सूचना येते. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पवन येतोय. अजूनही 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 28 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये 15 धावा जमा केल्यात. लवकर सजून घ्या कारण ऑलरेडी आज भरपूर लेट आहोत आपण. चला फील्ड करणारी टीम एनाची वाडी. हॅलो चेक. यस पवन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. बॅटिंगला यश. लॉफ करायचं होतं फटका मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर जात आहेत लॉंग ऑफ मधनं. जजमेंट मात्र चुकीची राहिली गेली. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल डायरेक्ट हिट्स. असं नाही तर तसं झालंय. कॅच जे पकडली नाहीये ती चुकी भरून काढली धावचितच्या मार्फत. इथे बॅटरला मात्र पवेलियन मध्ये जावं लागेल. दीपकचा खेळ मात्र संपवला गेलाय. 1+1 विकेट. धावचित रनआउट. फलंदाज होईल बाद. मिळतोय ओमकार. आजच्या दिवसामध्ये नक्कीच ड्रॉप पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये शेड्यूल जो आहे जो ऑर्गनाइज कमिटीने कॉम्बॉक्स मध्ये पाठवलाय. एनाची वाडी विपक्ष डोनेवाडी हा चालू पाहायला मिळतोय. त्यानंतर जय मल्हार लव्हाली विपक्ष कळंपाडा. एक शहापूर तालुक्यातील संघ पाहायला मिळेल कळंपाडा. त्यानंतर चिखलोली ठाकूरवाडा म्हणजे आमचे जे परमित्र विकी पारदी बाला भस्मान कंपनी देखील दाखल होईल. चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष शहापूर विभागातील मानगाव धसई हा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर कोंडेश्वर तारवाडी याच तालुक्यातील संघ पाहायला मिळेल. कोंडेश्वर तारवाडी त्यांना फायदेल मुरबाड तालुक्यातील संघ शिदगाव. त्यानंतर शेळसी विपक्ष पिंगळेवाडी म्हणजे आज देखील नामांकित दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती. हॅलो चेक. 1 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे सुद्धा नक्कीच बोट फिरवली आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळतोय. इट इज अ व्हेरिएशन आहे. ते चांगली लाईन लेन पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 1 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
या बॉलमध्ये पाहू शकाल वाईट बॉल, एक्स्ट्रा आव्हान, तर अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धाव फलकामध्ये 18. यस वाईट बॉल. यस डोणेवाडी संघाला भरपूर सारा शुभेच्छा. पिंपलोलीवाडी गावचे नक्कीच रामदासजी झुगरे यांच्या मार्फत डोणेवाडी टीमला भरपूर सारा शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या अंतर्गत वेलकम. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येतात. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल, रनआउटची चान्स. इथे मात्र पाहू शकाल एकाच पटरीवरती 2 ट्रेन पाहू शकाल धडकताना पाहायला मिळत आहेत. अपघात. सातत्याने म्हणत होतो कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग जुळत नाही आहेत. फलंदाज बाद. चला लवकरात फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग करा टीम. आर भरपूर लेट होता पण येण्याच्या वेळी टीम प्लीज कॉर्पोरेट जरा सहकार्य केलं तर बरं होईल. हे पावसाळ प्रेक्षक राजा वर्ग जॉईन झालेले आहेत. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झालेला आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या अंतर्गत. यसा चौथ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. चंदन येतोय. मिस्टर चंदन 23 बनवायच्यात अजूनही. चंदन येताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच जय मल्हार लव्हाळी विपक्ष कलमपाडा. चला आपण रिपोर्टिंग करायला लगेच टॉससाठी विनंती करतोय. जो लेट येईल त्याला थेट बॉलची पॅनल्टी आहे. स्पर्धेचा एक मोठा रूल्स आहे. विनायकजी गोरे याच्या स्पर्धेसाठी नक्कीच पावसाल भरपूर सारे प्रोटोकॉल्स नक्की काही टीमना नक्की एक ओव्हरची पॅनल्टी देखील दिली आहे विनायकजी गोरे सरांनी. आणि आजच्या दिवसामध्ये जो चालू सामना पाहतात 5 बॉलची पॅनल्टी दिली दोन्ही संघांना दिलेली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बॉल कमी टाकला जातोय का दोन्ही संघ भरपूर लेट झाले होते. दोन्ही टीमला 5-5 बॉलची पॅनल्टी. या बॉलमध्ये चांगला इनसाइड आउट ओव्हर द कव्हर फटका चांगला आहे. 2 फिल्डरला पाहू शकाल मस्तक पे दस्तक देत बॉल निघून चलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणार हा संघर्षमय करणारा डोणेवाडी ब्रँडेड चौकार. धाव फलक 2 गडी बाद 24. संघर्षमय करणारा हा चौकार आलेला पाहायला मिळतो बॅटर अक्षयच्या बॅट मधनं. पहिलाच बॉल फेस करत होता पण तो थोडासा संकटात सापडला होता. तो त्यावेळेस काढण्याचं काम आता पार्टनरशिप बिल्डअप करताचं काम करतायत अक्षय आणि यश. 24 झाल्यात. पुढील बॉल राऊंड द विकेट. फुललेंचा बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. वाह फ्लाइंग कॅच. उडता पंची योगेश च्या मार्फत पाहू शाल वडा कॅच पकडली गेली आहे. जबरदस्त फ्लाइंग कॅच पकडली गेली योगेशच्या मार्फत. धक्का लागलेला आहे. इथे 30 डीजे वाडी टीम. जबरदस्त योगेशच्या मार्फत काय फ्लाइंग झेल पकडला गेला. बेस स्किल खेळला तर तुम्ही नक्कीच पाहू शकाल जिंकू शकता. कारण क्रिकेटमध्ये म्हटलेलं आहे जो चांगला खेळतो तोच जिंकतो. त्या अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळता एक थोडासा प्रेशर देखील असतो, दबाव असतो अंडर फ्लड लाईट मध्ये. वारंवार ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत तो झेल दाखवला जातो योगेशचा. येण्याच्या टीमच्या फिल्डरनं काय अफलातून झेल उडता पंची पाहायला मिळाला योगेशच्या मार्फत. गडी 24 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल चंदन बॅटिंगला आदित्य येतोय इनॅट नंबर 5 वरती.
चला टॉस जय मल्हार लव्हाळी आणि कलमपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी लगेच या. फुल लेनचा बॉल चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर आलेत. एक तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. ॲक्युरेट थ्रो मात्र पाहूशाल नाही आहे. 2 धावा धाव फलकावरती. गोलंदाज मात्र त्या फिल्डरवरती नाराज पाहायला मिळतो. एक्सप्रेशन साप चेहऱ्यावरती पाहायला मिळते गोलंदाज चंदनच्या. थ्रो जर ॲक्युरेट असता तर कुठेतरी धावची चान्स बनली असती. 3 गडी बाद 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 धावांची गरज. पुढील बॉल. या बॉलवरती पाहुशाल पंच विष्णू सरांचे दोन्ही हात पाहायला मिळतात. फैलावत आहेत. वाईट बॉल. चला कॅमेरामॅन जरा जो टॉस केला जातोय आपण कव्हर करायचंय. टॉस केला जातोय. अतिशय भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. या बॉलवरती पाहुशाल उडाया. उडन खटोला. बॉल ऑर्थोडॉक्सला मात्र भेदून चाललाय. हा ब्रँड आलाय ढोणेवाडीचा. बॅटर आदित्यच्या बॅट मधनं कडक सडक पे कडकच मारलाय षटकार. तीन गडी बाद 33. षटकार मात्र सजवलं गेलाय आदित्यच्या बॅट मधनं. जय मल्हार लव्हाळी वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी कलमपाडा संघ शहापूर विभागातील संघ पाहायला मिळेल. त्या संघाला इन्व्हाइट केला बॅटिंग साठी. म्हणजे मॅचला आणखीन एक मजा येईल. आणखीन एक बॅटल मोठं बॅटल घेऊन आलोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. साहिल प्रतिष्ठान व कृष्णा पारधी स्मृती चषकाचा थरार. ओव्हर पिचचा बॉल इथे मात्र ओव्हर पिच मध्ये पुढे टाकला होता. षटक क्रमांक झालाय. चौथा समाप्त. अजूनही 5 बॉल 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. टीम ढोणेवाडी संघाला जिंकण्यासाठी 5 मध्ये बनवायच्या आहेत 10 धावा. कुठेतरी बॉलची पॅनल्टी महागात पडती. परंतु दोन्ही संघाला बॉलची पॅनल्टी आहे. 43 चा टार्गेट आहे. 33 झाल्यात. 10 बनवायचे आहेत. 5 बॉल 10. चला फिल्डिंग लवकर येण्याची संघ विनंती करतोय लवकर फिल्डिंग लावून घ्या. पण फिल्डिंग करणारी टीम येण्याची टीम वारंवार सूचना येते आपल्यासाठी. आपण जास्त टीम हडल करू नका. 5 मध्ये बनवायच्या 10 धावा. चौथ्या ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज येण्याच्या संघाचा चिन्या पाहायला मिळतोय. कुशल चिन्या हा डिफेंड करेल का धावा. 5 मध्ये 10. तो बॅटिंग करणारी टीम ढोणेवाडी संघ बॅटिंगला मजबूत आहे. 3 गडी बाद गारद असताना देखील चांगली बॅटिंग आदित्य आणि यश करतोय. यश हे सलामीर बॅटर पाहायला मिळतात. त्याच्या बॅटमध्ये धावा आलेल्या पाहायला मिळतात. सिंगल डबल न मात्र धावफलक सजवला जातोय त्यांच्या माध्यमातून. चिन्या गोलंदाज बॅटिंगला देखील यश पाहायला मिळतोय. 8 बॉल 10 वरती त्याचं योगदान दिलंय. तर आदित्यच्या 3 बॉल 8चं योगदान दिलेलं पाहायला मिळतंय. 5 बॉल 10 धावा. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होईल का. मोठा सामना पाहायला मिळतोय. ढोणेवाडी विपक्ष इनाचीवाडी. अच्छा या 5व्या रजनीतील 5व्या रात्रीमधील हा सामना पाहायला मिळतोय. पुढील बॉल. हो चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी सरप्राईज डिलिव्हरी केले गेले. सरप्राईज केले बॅटरला. यशला थांबवलंय. आता 4 मध्ये बनवायच्या 10 धावा. 4 बॉल 10. हरीश निरगुडा पाहुशाल व्हॉलेंटियरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्लाइस करायचं होतं. पॅटर्न पॅडमध्ये टाकलेला बॉल इथे त्यावर फ्लिक करायचं होतं. झेल मात्र पाहुशाल धरतीला दान केलेला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे या बॉलवरती. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती 34 ऑन द बोर्ड. आता 3 मध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. 3 बॉल 9 धावांची गरज. हु विन दिस मॅच आय डोंट नो. कारण क्रिकेट हा प्रेडिक्टेबल गेम आहे. जिथे कोणताही मात्र पाहुशाल तुम्ही भविष्यवाणी करू शकणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 3 बॉल 9 धावांची गरज. कोण जिंकेल तितकंच पाहणं गरजेचं असेल. 3 बॉल 9 धावा. बॅटिंगसाठी देखील आदित्य पाहायला मिळतोय.
ज्या आदित्यची बॅट बोलली आहे त्याच्या बॅटमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. एक षटकार आला होता मागच्या ओव्हरमध्ये. इथे 3 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज ढोणेवाडी संघाला. गोलंदाज चिन्या. स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता. ओ काय बॉलिंग पाहायला मिळते चिन्याच्या मार्फत. नाव लौकिक करणारी गोलंदाजी, अप्रिशिएट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे इथे चिन्याच्या मार्फत. इनाचीवाडी संघाकडनं आता 2 मध्ये बनवायचे आहेत 9. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये राहायचं असेल तर या बॉलवरती चौकार षटकार खेचावा लागेल, तेव्हाच तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. पुढील बॉल पुन्हा एकदा बोटा फिरवल्या, फिंगर ओला केला गेलाय. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळते. व्हेरिएशन गोलंदाज वा चिन्याच्या मार्फत पाहायला मिळते. इट इज चांगला बॉल हाताला गेलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र तिसऱ्या पंचाची मागणी घेतली. बॅटिंग करणाऱ्या टीमने ते बबलू जॉईन झालेले आहेत. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॉल कट झालेला पाहायला मिळतोय. आता 1 मध्ये 9 बनवायचे आहेत. 1 चेंडू 9 धावा. एक बॉल 9 धाब्यांची गरज. पारड जड झालाय आता येनाचीवाडी संघाचं. 1 बॉल 9. या बॉलवरती पाहू शकाल सोडून दिले बॉलला. इट इज मॅच मात्र विनिंग पाहायला मिळते आहे. अभिनंदन टीम, वेल प्लेड. या 43 धावा देखील डिफेंड करून दाखवल्यात आणि परास्त केलंय इथे ढोणेवाडी संघाला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं करूया कौतुक. मॅच त्याच्या गोलंदाजी मध्ये नक्की पाहू शकता. 10 धावा डिफेंड केला शेवटच्या ओव्हरमध्ये. तो चिन्या ठर